नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनांतर्गत कृषी विभागाचे ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो. कृषी विभागामार्फत एक निवेदन म्हणजेच प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. यामध्ये तुम्हाला स्किल टेस्टला बोलवण्यात आलेलं आहे. स्किल टेस्टला कोण एलिजिबल आहेत तर 45% पेक्षा ज्यांना मार्क जास्त आहेत, 45% किंवा त्यापेक्षा जास्त ज्यांना मार्क आहेत त्या सर्वांना बोलवण्यात आलेलं आहे. थोडक्यात आपण संपूर्ण डिटेल्स याद्वारे पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. पहा, कृषी विभागामार्फत 6/4/2023ला ॲड निघाली होती. त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरले आणि 21 सप्टेंबर 2023ला तुमची IBPS मार्फत परीक्षा झाली. आता या परीक्षेमध्ये ज्यांना मार्क मिळालेले आहेत त्यांची लिस्ट सुद्धा लागलेली आहे. कोणाला किती मार्क मिळालेले आहेत तुम्हाला माहीत आहेत. आता या IBPS मार्फत जी लेखी परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये ज्यांना 45% पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत, म्हणजेच 100 पैकी जर 100 गुणांची तुमची परीक्षा असेल तर तुम्हाला 45 मार्क मिळालेले असेल तर तुम्ही व्यावसायिक चाचणी म्हणजेच स्किल टेस्टसाठी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे एकूण 80 गुणांची आता ही स्किल टेस्ट किती गुणांची होणार आहे? 80 गुणांची होणार आहे. 80 मार्काची स्किल टेस्ट असणार आहे. हे स्किल टेस्टमध्ये तुम्हाला जेवढेही मार्क मिळतील त्यानंतर तुमची ऑनलाईन परीक्षेमधील म्हणजे IBPS मार्फत जी परीक्षा घेतली त्या परीक्षेमधील मार्क आणि स्किल टेस्टचे मार्क हे दोन्ही मिळून तुमचं मेरिट लावण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर कृषी विभागाची परीक्षा दिलेली असेल आणि तुम्हाला 45% पेक्षा जास्त मार्क असतील तर तुम्ही स्किल टेस्टसाठी एलिजिबल आहात. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि मित्रांनो, जर तुमच्या कोणीही मित्रांनी नातेवाईकांनी कृषी विभागाची परीक्षा दिलेली असेल तर त्यांच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यामुळे त्यांचा फायदा होईल आणि ते स्किल टेस्टला मुकणार नाहीत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.